श्री स्वामी समर्थ। माझे नाव रोहिणी गोंड, मी मूळची चांदेकर सरांची, पण कोपरगावला शिफ्ट झालेलो आहे एक 8-9 वर्षापासून। माझी मुलगी आम्ही 5 वर्षापासून स्थळ बघत होतो, मिळतच नव्हतं, खूप टेन्शनमध्ये होती मी। माझ्या जावेची जी छोटी मुलगी आहे तिचं पण लग्न होऊन गेलं होतं आणि सगळे लोक मला खूप बोलायचे की तुझी मुलगी मोठी आहे, तिचं लग्न जमत नाही, तुम्ही खूप शोधताय, असं करताय तसं करताय, तुम्हाला झोपाच कशा येतात। म्हणजे सगळ्यांचे एवढे विचित्र विचित्र मी टोमणे खात होते आणि मला खरंच खूप भीती वाटायची की काय होईल म्हणून। तर आमच्या एक शेजारच्या स्वातीताई म्हणून आहेत, स्वाती पवार, त्या मूळच्या इथल्याच आहेत, त्यांनी मला इथे पाठवलं किंवा मी साईबाबांचं खूप करायचे। मग माझं थोडं मन काचकूच करायचं की मी साईबाबांना ऑलरेडी गुरु मानलेले आहे, तर मग मी आता स्वामींकडे कशी जाऊ। त्यामुळे एकदा जाऊन तर बघा। आणि मी पहिल्यांदा भाऊंकडे आले होते आणि भाऊंनी जेवढी पूजा वगैरे सांगितली मला खूप भीती वाटत होती। एक तर खूप अवघड पूजा वाटायची, ते गुरुचरित्र वगैरे 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे ते सगळं बघूनच खूप भीती वाटायची आणि असं वाटायचं की करू शकेल की नाही। पण साईंना म्हटलं की आता तुम्ही मला तिथे पाठवलंय ना, तुम्ही करून घ्या। स्वामींकडे बघितल्यावर खूप भीती वाटायची मला, स्वामींची तो चेहरा खूप रागिष्ट वाटायचा। मला असं वाटायचं मी कधीच करू शकणार नाही आणि माझ्याच्याने होणार पण नाही, आणखीन उलट काहीतरी होईल। पण हळूहळू मी त्याच्यात गेले आणि मला 3 पारायण सांगितले, माझ्या मुलीला 3 पारायण सांगितले। तेव्हा ती जॉब करायची, तिने तर केले नाही, तिचे पण पारायण मी केले, माझे पण मी केले। आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं होतं, त्याच्या आदल्या दिवशी एका मुलाचं स्थळ पण आलं। पण मी इतकी कंटाळलेली होती, आईचा फोन आला मला की अगं असं असं स्थळ आहे, मी ती बघितलं पण नाही, म्हटलं काहीतरी असंच होणार। 8च दिवसात माझ्या मुलीचं लग्न जमलं आणि महिन्याभरात लग्न झालं। म्हणजे इतकी अविश्वसनीय गोष्ट की 5 वर्षापासून वेड्यासारखं आम्ही जे शोधत होतो ते 1 महिना पण नाही लागला, फक्त सेवा केल्यानंतर महिना पण नाही लागला, सगळं इतकं नॉर्मल झालं, इतकं छान झालं। म्हणजे खरंच मला अजून पण विचार बोलताना माझ्या अंगाला काटे येत आहेत, इतका माझा अनुभव असा मुलगा मिळाला का निर्व्यसनी, दिसायला पण सुंदर, छान, आणि गव्हर्नमेंट जॉब मिळाला। म्हणजे खरंच आम्ही अपेक्षा पण नव्हती केली की एवढं छान स्थळ मिळेल, इतकं छान स्थळ आम्हाला मिळाले। आणि ती पहिल्यापासून म्हणायची की माझी मुलगी मला लांब नाही पाठवायची, मुलगी पण माझी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे ती फक्त। आणि एक मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी मी तिला घेऊन आले, नाही 2-3 महिन्यापूर्वीच घेऊन आले होते। ती घर करायचा खूप प्रयत्न करत होती, खूप दिवस झाले घर शोधलं नव्हतं मिळत। आणि इथे आल्यानंतर ते भाऊ म्हणे फक्त तुम्ही सेवा करा, तू सेवा नाही केलेली म्हणे, दिलेली होती ती सेवा नाही केली, तू सेवेला सुरुवात कर। तिने सेवेला सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी तिचं इतक्या छान ठिकाणी घर झालं। आता 5 जूनला वास्तू शांतीची पूजा आहे, खूप सुंदर बंगला झाला। म्हणजे सगळं म्हणजे फक्त मला एवढंच म्हणावंसं वाटेल की फक्त सेवा करा, बाकी काहीच तुम्हाला करायची गरज नाही। इतकी मनापासून सेवा करा, भीत जशी वाटेल तशी फक्त सेवा करा। आणि त्यांना सांगा की बाबा काही चुकलं असेल तर आमचं फक्त करून घेतो आमच्याकडनं। ते इतकं सरळ होत जातं ना की काही कळतच नाही। मला स्वतःचा अनुभव सांगते। आणखीन एक जॉबसाठी मी खूप प्रयत्न करत होते आणि माझा आधीचा जॉब खूप चांगला होता, पण कुठेतरी स्वाभिमान माझा डगमगायला लागला होता म्हणून मी तो जॉब सोडला आणि नंतर मला मिळेनासं झालं। भाऊंकडे आले, म्हणजे तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही घाबरू नका। आता इतके छान ठिकाणी जॉब करते मी, इतकं मला चांगलं पेमेंट आहे, म्हणजे सगळे माझे प्रॉब्लेम एक असे चुटकीसरशी हळूहळू सॉल्व्ह होत गेले। म्हणून मी प्रत्येक वेळेस काही असेल, छोटीशी गोष्ट जरी असेल तर इथे आल्याशिवाय मी कुठलीही डिसिजन घेत नाही। शिवाय माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे माझी, तिला सगळ्या जणांनी सांगितलं की तिच्या हातामध्ये खूप आयुष्यरेषा कमी आहे। किती कमी ते कुणीच सांगत नव्हते आणि आम्हालाही कधी असं वाटलं नव्हतं इतकी कमी असेल। ती भाऊंकडे आली होती आणि जेव्हा त्यांनी तिचा हात बघितला तर त्यांनी पण एकदम ते थोडे शॉक झाले होते। त्यांनी मला वाटतं 6 महिन्याची सेवा दिली होती, म्हणजे एवढी सेवा केल्यानंतर परत माझ्याकडे या। तिचा अनुभव तर इतका भयानक होता, तिने ती सेवा केली